आदित्य, काय ग? मी जाते विजयताईंशी बोलायला. मला अजिबात चैन नाही पडत रे. मला समजते तू डिस्टर्ब आहेस. अगं पण माई जे म्हणाली त्यात तथ्य आहे. तू बोलण्याच्या मनस्थितीत आहेस पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण जबरदस्तीने बोलायला गेलो ना तर सगळंच बिघडतं. समोरच्याचा राग आणखीनच वाढतो. तू तू धीर धर थोडा. बरं, निदान सॉरी तरी म्हणून येते. अरे मला खरंच नाही चैन पडते रे. त्या तिथे रागावल्या, त्यांना माझ्यामुळे त्रास होतोय आणि मी असं गप्प बसून राहायचं. नाही 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 नाही. आणि फार फार तर काय होईल, त्या 4 शब्द बोलतील मला. चालेल, माझी काही हरकत नाही. पण मी जाऊन बोलते रे त्यांच्याशी. साक्षी, हे मेघना काकू, आपण उद्या केस कापायला जाऊया. मला चालेल. आणि आईचा राग तरी जाईल. साक्षी, अरे पण एवढं कशाला रडायचं? आम्ही आहोत ना सगळे आईची समजूत घालायला. आणि आता बाबा पण येतील. पण सगळं माझ्यामुळे झालंय ना. आई रागवली आहे, त्यात मेघना काकूला बोलणी खावी लागली. आई जेवली पण नाहीये. तुला माहितीये ना, बाबा आईचा राग असा घालू शकतात, है ना? हो. मग कशाला टेन्शन घ्यायचं? अरे आमचं शहाणं बाळ ते. चेहरा बघ कसा करून टाकला येडू. काय रडतंय पात्र? बाबा, अरे काय झालं? हो हो रे, काय झालं रडायला? सांगतो, रडू नकोस, चुप. बघू, येडू ग येडू. जा जाऊन झोप जा. मी आलो, फ्रेश होऊन येतो. ओके. काय झालं रे?